अंजली दमानिया म्हटलं की खरं धसकी भरते. लहानपणी तुम्ही किडनॅप झाला होता. राजकारणाचं चित्र बदलण्यासाठी आम्ही गेलो होतो. ते जर होत नसेल तर मी घरात बसेन, पण अशी घाण करणार नाही. ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची? कारण ही एका दिवसाची तर नक्कीच लढाई नाहीये. मोडेन पण वाकणार नाही. घाण झालंय आता राजकारण. तुम्ही पोलिसांकडे जा, काही होत नाही. काय लढणार, काय करणार? सामान्य माणूस जगू शकत नाही अशी स्थिती. तुमच्यावर एक असा आरोप केला जातो की दमानिया मॅडम थोड्या भाजपकडे त्यांचं झुकतं माप आहे. तुम्ही त्याच्या विरुद्ध लढलात की तुम्हाला सूरज चव्हाणसारखी माणसं येऊन म्हणणार की सुपारी बाजबाई आहे, अमुक आहे, तमुक आहे. ती भ्रष्टाचार, त्याला काही लिमिटच नाहीये. त्याच्यात अजित पवारांचा राजीनामा झाला हे म्हणाल्यावर तळपाची आग मस्तकाला गेली होती. म्हणजे फडतूस माणूस असं मी तर म्हणून जेव्हा आप मध्ये सुद्धा घाण व्हायला लागली. पण तेच देवेंद्र फडणवीस आता किती बदलत चाललेत. नमस्कार. आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आमच्या कट्ट्यावरती एक विशेष व्यक्ती आहे जी गेली अनेक वर्ष भ्रष्टाचाराविरोधामध्ये लढाई देते, ज्यांच्या नुसत्या नावानेच मंत्री आणि राज्यकर्ते यांच्या काळजामध्ये धस होत आहे. अनेक मंत्र्यांची झोप त्यांनी उडवली आहेत आणि त्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मॅम. नमस्कार मॅम. आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. अंजली दमानिया म्हटलं की खरं धसकी भरते, अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची? कारण ही एका दिवसाची तर नक्कीच लढाई नाही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही लढत आहात. पण याचं प्रेरणास्रोत काय आहे? नाही, प्रेरणा म्हणण्यापेक्षा मला आम्ही ज्या कुटुंबात वाढलो त्या कुटुंबात आम्ही सगळेच जण असेच होतो. म्हणजे आमचे जे संस्कार होते ते इतके रिजिड होते माझ्या बाबांचे. आणि बाबा मला नेहमी म्हणायचे की आपण, म्हणजे त्यांचा एक ओळ होती की मोडेन पण वाकणार नाही. आणि त्याचमुळे आम्ही सगळी चौघं भावंडं होतं. मी 2 भाऊ आणि 2 बहिणी, सगळे तसेच तेव्हापासून आज तगळ्यात तसेच आहोत आणि तसेच मरेपर्यंत राहू. तर घरचे जे संस्कार असतात ना त्यांनी खूप फरक पडतो. आणि आमच्यावर तर ते फार जास्त होते. म्हणजे बाबा आम्हाला नेहमी म्हणायचे की आपलं जेवढं पांघरुण आहे तेवढेच पाय पसरावे, अमुक तमुक, जे ते एक एक शब्द त्यांचे अजूनही त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण चौघच्या चौघं आम्ही तसेच होतो आणि तसेच राहू. लहानपणी तुम्ही किडनॅप झाला होतात असं आम्ही ऐकलंय. त्या किस्स्याबद्दल थोडं सांगाल? हो, मी तेव्हा वयवर्ष 6 होतं. एका शाळेत ॲडमिशन घ्यायला म्हणून मी सेंट ट्रिझाज कॉन्व्हेंट म्हणून शाळा आहे सांताक्रूजला, तिथे ॲडमिशन घ्यायला म्हणून जाणार होते. आणि तिथली टीचर जी होती तिच्या घराच्या खाली ती मला घेऊन जाणार होती. माझ्याच कॉलनीत, म्हणजे रामकृष्ण नगर खारला राहायचे मी तेव्हा. तर ती मला घेऊन जाणार होती आणि म्हणून तिच्या घराच्या खाली मी बसले होते. आणि तिथून माझ्या कानात सोन्याचे डूल होते म्हणून मला तिथून एका व्यक्तीने, मारुती विष्णू विचारे नाव होतं त्याचं, नावही मला अजून आठवतं, त्यांनी मला उचलून सायकलवरनं पळवलं होतं आणि परत आणून खार स्टेशनला सोडलं होतं. तेव्हा मला जसं नेलं त्यांनी सायकलवरनं, तर मला जेव्हा पोलिसांनी प्रश्न विचारले, मी घरी आले तेव्हा अख्खं घर भरलेलं होतं. पोलीस, कुत्रे वगैरे वगैरे सगळे होते. डूल त्यांनी काढून, म्हणजे मी स्वतःहून काढून दिले त्याला. आता त्यांनी तेव्हा काय केलं, हिप्नोटाईज केलं, काय केलं माहीत नाही, पण मी माझ्या हाताने काढून त्याला दिलेले. आणि त्यांनी आणून मग मला खार स्टेशनला सोडलेलं. आणि समोर मला गाडीतनं जाताना मी त्याला पाहिलं. मी स्वतःहून खार पोलीस स्टेशनवरनं घरी एकटी आले. पण मला रस्ते सगळ्या गोष्टी ना खूप शार्प आहे त्या बाबतीत मी. तर मी एकटी घरी आले. घरी येऊन बघते सगळे पोलीस जमा झालेले होते. मला त्यांनी विचारलं, तू सांगू शकशील का? म्हटलं हो, दाखवते. आणि मी तेव्हा जस्ट म्हणजे शब्द शिकत होते, कारण आय वॉज सिनियर KG मधनं फर्स्टमध्ये जाणार होते. तर मी त्यांना त्या रस्त्याने नेऊन पूर्ण ते दाखवून सहारला तेव्हा एक सर्कल होतं, त्या सर्कलला मला त्यांनी 6 फेऱ्या मारल्या. मी पोलिसांना 6 फेऱ्या मारून, ते तोरसकर म्हणून राहायचे PNT क्वार्टर्समध्ये, त्यांच्याकडून खाल्लं मी दाखवलं. त्यांच्या घराचा रंग सांगितला, दरवाजाचा रंग सांगितला. ते सगळं सांगून त्याच्यावर पोलिसांनी रात्री धाड टाकून त्याला पकडलं. आणि त्याच्याकडनं अफाट, म्हणजे मंदिराचे दागिने, चांदीची भांडी, बरंच काय काय मिळालं होतं. म्हणजे ते तिथून सुरुवात झाली होती. तुम्ही खऱ्या चोराला पकडून दिलं? हो, खऱ्या चोराला. पण ती सवय मला वाटतं तिथूनच लागली होती. मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट
हे तुमचं प्रोफेशन आहे, ते सोडून तुम्ही आता डायरेक्ट अँटी करप्शन ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहात. तर हा जो ट्रान्सफॉर्मेशनचा हा जो पिरियड आहे, हा कुठल्या वर्षापासून सुरू झाला? खरं तर ॲक्च्युली मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट पण मी का झाले ते थोडंसं मी छोटं बॅकग्राऊंड सांगते. कारण खडतर परिस्थितीतनं वर आलेलो. म्हणजे बाबा माझे असिस्टंट एस्टेट मॅनेजर म्हाडाचे होते आणि आम्हाला अशी ती लाल दिव्याची गाडी होती बाबांना, पुढे मागे पोलीस जीप, अशा थाटात वाढलेलो. आणि 11 वर्षाची असताना बाबांची नोकरी गेली आणि तेव्हापासनं खूप त्रास झाले आम्हाला, कुटुंबालाच खूप त्रास झाले होते. आणि त्यात मी 10वी नंतर नोकरी, 12वी नंतर नोकरी. तुम्ही असं मोठ्या घरामध्ये? नाही, तिसरी भावंडांमध्ये? होते मी. दोन्ही भाऊ मोठे. मग दिवाळीत हे फटाके विकायचो आम्ही. माझ्या आईच्या लायब्ररीच्या मेंबर्सच्या घरी जाऊन बॅग घेऊन जाऊन आम्ही फटाके विकायचो. म्हणजे आधी दाखवायचो, ऑर्डर्स घ्यायचो आणि आणून विकायचो. आणि त्याच्यातनं आमचं पूर्ण वर्षाचे कपडे आम्ही घ्यायचो. मला अजूनही आठवतं की तेव्हा दिवाळीत जवळजवळ 5,000 आम्ही मिळवायचो, चौघं भावंडं मिळून. त्याच्यानंतर इकडे एक वाकोल्याला स्टँडर्ड बॅटरीज नावाची कंपनी होती. त्या कंपनीमध्ये आम्ही डिस्प्लेवर ठेवायचो ते फटाके. आणि किती वर्षाचे होतो तेव्हा? हार्डली 13-14 वर्षाचे. आणि लोकं कौतुकाने म्हणून आमच्याकडनं ते घ्यायचे. आणि तसं हळूहळू खडतर परिस्थितीतनं वर आलो. त्यामुळे अर्धा वेळ मला अजूनही आठवतं, मी 12वीत असताना सकाळी 6ला उठायचे, क्लासला जायचे. क्लासचे म्हणजे अशी ट्युशन देऊन मिळवलेल्या पैशातनं क्लासची फी तुम्ही भरायची. ट्युशन पण घ्यायचे? द्यायचे, हां. म्हणजे मुलांचे 4-4, 5-5 तेव्हा ट्युशन्स द्यायचे मी. तर सकाळी 6ला क्लासला जायचे, तिथून 10 वाजता संपायचं, कॉलेजला पोचायचे. कॉलेज, दुपारच्या प्रॅक्टिकल्स करून 5 वाजता घरी यायचे. 5 ते रात्री 9 मी ट्युशन्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर स्वतःचा अभ्यास करून 12ला झोपून पुन्हा 6ला उठायचे. त्यामुळे तितका वेळ मला अभ्यासासाठी पण देता नाही आला. नाहीतर आय एम शुअर, कारण आम्ही चौघंही वी आर एक्स्ट्रीमली वेल प्लेस्ड आणि सगळेजण अतिशय शार्प. नाहीतर आज आय वूड हॅव, म्हणजे असे छान कुटुंब मिळालं असतं की जिथे पैसा अडका आणि मुख्य म्हणजे वेळ मिळाला असता तर आम्ही कुठच्या कुठे गेलो असतो. पण ठीक आहे, आता जिथे आहोत तिथेही आनंदीच आहोत. तुमची ही लढाई जेव्हा सुरू झाली भ्रष्टाचाराविरोधात, त्यावेळी तुम्ही आपशी कनेक्टेड होतात. तुमचं लॅब पण होतीच, पण त्याच्याबरोबर तुम्ही एकदम म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट पण होता आप तसं बरोबर. नव्हतं ॲक्च्युली. कसं झालेलं, मी जेव्हा माझी लॅब होती ते आधी लॅबच्या नंतर मी 2011 डायग्नोस्टिक सेंटर केलं त्याचं. 2011 हां. 11 1992 मध्ये मी माझी लॅब सुरू केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू सगळं वाढवत गेलो. म्हणजे मी महाराष्ट्रातला पहिला डिजिटल एक्सरे माझ्याकडे होता 2002 साली. त्याच्यात तो ड्राय ॲनालायझर जो होता तो महाराष्ट्रातला पहिला होता. आणि तेव्हा ECG, EEG, BMD, डिजिटल एक्सरे, 3D सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एकोकार्डिओग्राफी, असं सगळंच करायचो आम्ही. आणि मी जवळजवळ 20 इन्शुरन्स कंपनीच्या पॅनलवर होते. म्हणजे आमचं सेंटर, माझं सेंटर. आणि सगळे DM कार्डिओलॉजिस्ट होते, DM न्यूरोलॉजिस्ट होते, MD रेडिओलॉजिस्ट होते. अशी सगळी मंडळी आमच्याबरोबर होती आणि सगळे व्हेरी वेल क्वालिफाईड डॉक्टर्स होते. आणि सगळं अगदी सुरळीत होतं. पण जेव्हा 2011 मध्ये अण्णांना जेव्हा त्यांना अरेस्ट केलं होतं, तेव्हा माझ्या केबिनमध्ये समोर TV होता आणि त्याच्यात मी बघत होते आणि आतून कुठून तरी असा राग येत होता. आणि मी माझी ज्या सोनॉलॉजिस्ट होत्या डॉक्टर सीमा ग्रोवर म्हणून, त्यांना सांगितलं की यार दिल कर रहा है वहाँ जाऊँ मैं. आणि त्या म्हणाल्या चुप कर, म्हणे इथे एवढे पेशंट त्यावेळी दिल्लीमध्ये जी चळवळ सुरू झाली होती आपची. एक्झॅक्टली. तर तेव्हा मला म्हणे चुप कर, सकाळी सगळे एवढे पेशंट्स उभे आहेत, त्यांचं काम करूया म्हणे आपण. तर ते केलं मी आणि 11ला पर्स उचलली, ड्रायव्हरला म्हटलं गाडी काढ आणि त्या मूव्हमेंटमध्ये गेले. तर इंडिया अगेन्स्ट करप्शनपासून आमची सुरुवात झाली. कारण खूप राग आपल्या सगळ्यांच्या मनात असतो की किती भ्रष्टाचार, त्याला काही लिमिटच नाही आहे. आणि म्हणून मी IACमध्ये होते. तिथून मग आम्ही जेव्हा ती सेकंड मूव्हमेंट फेल झाली तेव्हा आम आदमी पक्षात आलो. तोपर्यंत मी कुठल्याही पक्षात किंवा पॉलिटिक्समध्ये यायची फक्त काही तुम्ही सहभागी. दूरपर्यंत संबंधच नव्हता आमचा. फक्त सहभाग इंडिया अगेन्स्ट करप्शन मूव्हमेंटमध्ये होता आमचा. ओके. नंतर मग तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलात? हो, म्हणजे काय झालं, आधी मी
IAC असताना इरिगेशन स्कॅम एक्सपोज केला. त्यानंतर त्याच्यात अजित पवारांचा राजीनामा झाला. त्याच्यात राजीनामा घेतला तेव्हा मी आणि अरविंद केजरीवालनी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यानंतर जेव्हा मला सांगण्यात आलं की नितीन गडकरी त्या इरिगेशन स्कॅमवर काही करू देत नाही आहेत, तर तेव्हा गडकरींविरुद्ध पहिल्यांदा बोलले की आणि त्यांना भेटायला गेले होते. त्यानंतर त्यांच्या जे ते म्हणाले की पवारांशिवाय मी काही हे करणार नाही, त्यांच्याविरुद्ध मी काही प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही, त्यांचे 4 कामं ते माझी करतात, 4 कामं मी त्यांची करतो, आमचे बिझनेसेस आहेत, हे म्हणाल्यावर तळपाची आग मस्तकाला गेली होती. आणि तोपर्यंत आम्ही सगळे भाजपचे वोटर होतो. त्या दिवशीपासून सगळं हे नाव सोडून दिलं, कारण हे भाजपचं खरं चित्र असेल तेव्हा ते भाजपचे अध्यक्ष होते. आणि ते काय होते, कारण म्हणजे ते RSSमध्ये सुद्धा होते आणि माझे बाबासुद्धा RSSमध्ये होते. तर तेव्हा मला असं वाटायचं की कुठे माझे बाबा आणि कुठे हा माणूस, म्हणजे फडतूस माणूस, असं मी तर स्पष्टपणे तुम्हाला म्हणेन. कारण इतका राग आला होता मला त्यांचा, इतका राग आला होता. मी बाहेर पडून माझ्या नवऱ्याला म्हटलं, काय माणूस आहे हा, आणि ही इज द पार्टी प्रेसिडेंट, आणि त्यांचे विरोधी पक्षाबरोबर सरळ सरळ बिझनेसेस आहेत, असं स्पष्ट मला बोलले ते. तर तेव्हापासून मग माझा त्यांच्या विरुद्ध मग ते पूर्ती घोटाळा काढला, सगळे असे काढत गेलो. हां, आणि मग तेव्हा आम आदमी पक्ष बनला. पक्ष बदल्यानंतर सुद्धा मी आणि अरविंद केजरीवालनी अनेक प्रेस कॉन्फरन्सेस दिल्लीहून घेतलेल्या. मग त्याच्यात खडसेंनी मला मध्ये एकदा चॅलेंज केलं की म्हणे तुम्ही प्रूव्ह केलंत गडकरींविरुद्ध तर तुमच्या पायाचं तीर्थ पिन वगैरे वगैरे. मग त्यांच्या विरुद्धचा लढा सुरू झाला. मग असं सगळं करत 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 खूप, आणि त्याच्यात मी आपची महाराष्ट्राची अध्यक्ष असताना आम्ही भुजबळांची PIL मी कोर्टात फाईट केलं होतं. आणि एकदा तर असं झालं होतं की आमचे वकील नव्हते म्हणून चीफ जस्टिस पुढे पहिल्यांदा मी उभं राहून, म्हणजे माझ्यासाठी तो खूप मोठा क्षण होता. कारण कधी आपण कसं ते हिंदी पिक्चरमध्ये बघतो ना, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, तसंच बघितलं होतं मी. तर मला कोर्ट काय चीज आहे, पोलीस स्टेशन काय चीज आहे हे माहिती पण नव्हतं. पण तिथे उभं राहून जेव्हा पहिल्यांदा मी मॅटर आर्ग्यू केलं इन पर्सन आणि 6 वेळा केलं, आणि त्याच्यानंतर भुजबळांना FIR होऊन मग जेल जायला लागलं. 2.5 वर्ष ते जेलमध्ये होते. असे असंख्य फाईट्स आम्ही केल्या आणि जीव तोडून केल्या. म्हणजे नुसतंच बडबड करणं किंवा एखादी पत्रकार परिषद घेणं असं नसतं. म्हणून जेव्हा आपमध्ये सुद्धा घाण व्हायला लागली, म्हणजे ते पाहवत नव्हतं. मी म्हटलं ते करायला 2 पक्ष आहेत ना, भाजप आहे आणि काँग्रेस आहे. ते ऑलरेडी घाण इनफ करतायत आणि एका पक्षाने जाऊन घाण करावी हे मला पटत नव्हतं. आणि त्यासाठी आम्ही गेलोच नव्हतो. राजकारणाचं चित्र बदलण्यासाठी आम्ही गेलो होतो. ते जर होत नसेल तर मी घरात बसेन, पण अशी घाण करणार नाही, म्हणून मी आप देखील सोडून दिलं होतं. पण आज आपण बघतो मॅम की हे जे पक्ष आहेत, म्हणजे समोरासमोर ते एकमेकांबरोबर शत्रूंसारखे भाषा करतात, एकमेकांच्या विरोधामध्ये गरळ ओकत असतात, पण बिहाइंड कर्टन ते खूप चांगले, जसं तुम्ही म्हणताय की ते बिझनेस पार्टनर्स असतात, ते खूप चांगले असतात. म्हणजे असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये फार काळ कोणी मित्रही राहत नाही आणि फार काळ कोणी शत्रूही राहत नाही. नाहीच ना, ते सकाळी कुठे असतात, दुपारी कुठे असतात, संध्याकाळी कुठे असतात. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते, इट इज अ फॅक्ट की या सगळ्यांचे बिझनेसेस आहेत. आणि आणि पूर्वी सगळे कसं आहे, एकमेकांचे पार्टनर पण असतात. एक्झॅक्टली. आणि हा पार्ट मी कधी बोलले नाही आहे, पण मला मुद्दाम बोलावं असं वाटतंय की पूर्वीचे राजकारणी जे होते, लाल बहादूर शास्त्री वगैरे, ते देशसेवा करायला राजकारणात यायचे. त्याच्यानंतर हळूहळू राजकारण बदलत गेलं. मग त्याच्यात टक्केवारी आली की एखाद्या प्रोजेक्ट द्यायचा आहे तर 5% द्या, 2% द्या, 10% द्या. 2% सुरुवात झाली, 10%, 20%. मग यांना वाटलं आपण टक्केवारी तरी कशाला करा, आपल्याच लोकांच्या नावाने कंपन्या करायच्या, त्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट्स द्यायची. आता असंख्य, मी तुम्हाला लिस्ट, आणि मग तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला दाखवते, शोधायच्या कशा त्या. तर प्रत्येकाच्या नावाच्या किती कंपन्या आहेत हे तुम्ही घर बसल्या शोधू शकता. त्यांची किती प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्या किती जमिनी आहेत. मग मी हळूहळू त्या डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सच्या केस टाकायला लागले की तेव्हा कळतं आपल्याला ह्या राजकारण्यांच्या अफाट कंपन्या आहेत. आत्ताच्या घटकेला आपण दरेकर, प्रसाद लाड या सगळ्यांच्या म्हटलं, हसन मुश्रीफ, सगळ्यांच्या कंपन्यांनाच आत्ता कॉन्ट्रॅक्ट्स मिळत आहेत, सगळ्याची. मग ते ॲम्ब्युलन्स असो, कचऱ्याचा असो, सिक्युरिटीचा असो, सगळी कॉन्ट्रॅक्ट्स ह्यांच्याच कंपन्यांना मिळतात. आणि
बिडिंग करायला सो कॉल्ड म्हटलं काय जातं, टेंडरिंग होतं आहे, ऑनलाईन बिडिंग होतं आहे. हे काही नसतं, सगळं ठरलेलं असतं. 3 माणसं असतात, एका कॉन्ट्रॅक्टमध्ये मी व्हॅलिड, एकामध्ये तुम्ही, तिसऱ्यांमध्ये तिसरे, संपला विषय. आणि त्याच्यात दाखवायचं 3 जणं बिड करतायत 4 गोष्टींसाठी आणि सगळ्यांना वाटून ती कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायची. आणि इतकं घाण झालं आता राजकारण. तुम्ही पोलिसांकडे जा, काही होत नाही. लोकांच्या जमिनी हे बळकवतात, ती बिचारी माणसं लढतात, त्यांच्या विरुद्ध खोट्या केसेस टाकल्या जातात आणि काहीच ती लढू शकत नाहीत. कोर्टात जाऊन वर्षानुवर्ष ते चालतं. काय लढणार, काय करणार? सामान्य माणूस जगू शकत नाही अशी स्थिती आहे सध्या. तुमच्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, मला तर इतकं हसू येतं ते अँटी करप्शन ब्युरोचं. तुम्ही ना ती वेबसाईट उघडा, ACB महाराष्ट्राची. त्याच्यात तुम्हाला दिसेल की 5,000 लाच घेताना रंगेहात त्या माणसाला कालच पकडलं. काहीतरी मला वाटतं झालेले 5,000चे ड्रॉवरमध्ये सापडलेत. कारण त्यांची पात्रता, मी मुद्दाम मोजून मापून शब्द वापरते, त्या अँटी करप्शन ब्युरोची पात्रता तेवढीच आहे. ते त्याच्यावर शोधूच शकत नाही. आणि खरं तर ACB सपोज टू एक्सपोज पॉलिटिशियन्स, त्यांनी केलेले स्कॅम्स, पण त्यांना साध्या गोष्टी कळत सुद्धा नाही. म्हणजे जेव्हा मी इरिगेशन स्कॅम एक्सपोज केला तेव्हा प्रवीण दीक्षित सारखे DG होते, म्हणून त्यांनी, आणि मला खरंच खूप आदर आहे त्यांच्याबद्दल, त्यांनी 5-5 DYSP, आपण आत्ता बसलोय ना इथे 5 DYSP बसायचे आणि मी त्यांना कसा स्कॅम झाला हे, माझ्याकडे एक प्रोजेक्टर स्क्रीन आहे त्याच्यावर एक्सप्लेन करायचे की स्कॅम असा असा झाला. पण त्यांना ना अमुक गोष्टी कळत सुद्धा नाहीत आणि ते त्यांच्या बोलण्यातनं दिसतं आपल्याला. त्यामुळे या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत ते फक्त कधी काम करतात, वरून फोन आला सरकारच्या त्याच्या हातात मागे आहेत लागायचं, सगळ्या. प्रताप सरनाईकांच्या मागे लागायचं, एकनाथ शिंदेच्या मागे लागायचं, पक्षात घ्यायचं, संपला विषय. अशोक चव्हाण, भुजबळ, सगळी गँग आता इकडे कशी आली आहे. अजित पवार, अचानकपणे त्या ओव्हरनाईट त्यांचं शपथविधी होतो आणि ते त्याच्या आदल्याच दिवशी इरिगेशनचे सगळेच्या सगळे स्कॅम बंद होतात. परमबीर सिंग जाऊन कोर्टामध्ये सबमिशन करतात. हे सगळं कसं होतं आहे? साठे लोटे सगळे. नाही, आणि त्यात दुःख हे होत आहे की ज्युडिशरी ऐकून कसं घेते. ज्युडिशरीनी खरं सांगायला पाहिजे की तुम्ही नाही क्लोज करू शकत ही केस. मोठा मॅटर आहे हे. 70,000 कोटी काही खाऊची गोष्ट आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मॅम हे सगळं खरं आहे. दुसरीकडे तुमच्याबद्दल एक म्हणजे तुमच्यावर एक असा आरोप केला जातो की दमानिया मॅडम थोड्या भाजपकडे त्यांचं झुकतं माप आहे. तुमचे वडिलांचे म्हणजे RSSशी संबंध होते, RSSशी तुम्ही कनेक्टेड होतात वगैरे असं. तर हे याच्यात कितपत तथ्य आहे की बाकीचे सगळे राजकारणी जे आहेत ते इतर पक्षातले आहेत, म्हणजे आपले राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार म्हणा किंवा अजून खडसे वगैरे यांच्या सारख्या मंत्र्यांच्या त्या मागे लागतात, पण भाजपमध्ये पण काही भ्रष्ट मंत्री आहेत. माझी त्यांना सुरुवातच मला मात्र वाटतं गडकरींपासून झालेली, जे कट्टर RSSचे, मला वाटतं RSS आत्ताच्या घटकेला ते अख्खं बिल्डिंगच्या बिल्डिंग जे 100 कोटीचं बनलं आहे ते त्यांच्याच पैशानी बनलं आहे. म्हणजे त्यांच्याच विरुद्धचा माझा पहिला लढा सुरू झाला. पण कसं असतं माहिती आहे की आपण लढायला सुरुवात केली ना की तुम्हाला, आणि प्रत्येक ॲक्टिव्हिस्ट बरोबर हे होतं, कारण आपण जे जीव तोडून मेहनत करून बाहेर काढतो त्याचा वापर होतो आणि त्याचा जो सत्तेत असेल तो वापर करतो. आता मी इरिगेशन स्कॅम काढला तो तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पथ्यावर पडला, कारण ते तेव्हा विरोधी पक्षात होते आणि त्यांनी तो विषय लावून धरला. आणि तेव्हा मी अक्षरशः जीव तोडून त्यांना ते पेपर द्यायचे. आमदार निवासमध्ये ते जेव्हा राहायचे, महाराष्ट्रात त्यांना तेव्हा कोणी ओळखायचं पण नाही आणि लिटरली आम्ही तेव्हा चॅट करायचो, इतके चांगले होतो. पण तेच देवेंद्र फडणवीस आता किती बदलत चालले आहेत हे देखील महाराष्ट्र बघतोय. म्हणजे तेव्हा मी म्हणायचे ना की मला महाराष्ट्रात 2 लोकांबद्दल आदर आहे पॉलिटिकल. तो एक आहेत देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आहेत पृथ्वीराज चव्हाण. कारण ही इज अ लर्नेड पर्सन आणि अख्ख्या चांडाळ चौकडीत असताना सगळ्यांना कंट्रोल करण्याची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर होती ती पृथ्वीराज चव्हाणांमध्ये होती. सगळ्यांना त्यांनी चेकमध्ये ठेवलं होतं. अगदी नारायण राणे, अशोक चव्हाण, सगळे सगळे रथी महारथी त्यांच्या भोवताली होते. पण भुजबळ होते, अजित पवार होते, पण सगळ्यांना त्यांनी कंट्रोलमध्ये तेव्हा ठेवलं होतं. म्हणून त्यांच्याबद्दल मला आदर होता आणि अपेक्षा नक्कीच. आपण आज महाराष्ट्रात तुम्ही कोणालाही विचारा, त्यांच्याबद्दल लोक आदराने बोलतील. पण
फडणवीस म्हणा किंवा अरविंद केजरीवाल म्हणा, तेव्हाचे जे 2011 मधले होते ते आज उरलेले नाहीत. हे केजरीवाल तितकंच पण खरं आहे. बदलले? दोघेही डेफिनेटली. म्हणजे पूर्वी ना अशी आम्ही भाषणं ऐकायला असे म्हणजे तो उत्सुक क्रेज होता, तो असायचो. क्रेज होता त्यांचा, एक्झॅक्टली. खूप आणि क्रेज होता. उत्सुक असायचो. आता ते काही बोलले तर मला असं वाटतं किती खोटं बोलताय ते. जे एवढा राग येतो. इव्हन आत्ताच्या घटकेला फडणवीस उठसूट खोटं बोलतात. संताप येतो, भडकून मेसेज पाठवते मी त्यांना. रिवर्ट करता, लिटरली भडकून. रिप्लाय देतात तुम्हाला? हो, रिप्लाय हां. देतात. कारण आजही त्यांच्या मनात आदर नक्कीच असेल आणि ही बाई खोटं करणार नाही एवढंही त्यांना माहिती असेल. पण इतकं चिडायला होतं, की तुम्हाला असं वाटत नाही का, की तुम्ही तुमचं 2011 मध्ये जसे होतात तसं होण्याची गरज आहे? आज तुम्ही कुठे वाहवत चाललात? कुठच्या दिशेने तुम्ही देशाला नेताय? दोन्ही हातांनी सगळे लुटतायत, इन्क्लुडिंग तुम्ही. आता तरी थांबवा. कुठेतरी थांबवा. पण आणि किती पैसा लागतो ह्या लोकांना मला हेच कळत नाही. नाही, तुमची ही लढाई खरं तर खूप मोठी आहे. ती अशी पटकन त्याच्यामधून तुम्हाला काही ते पटकन काही बाहेर काढता येईल असं पण नाही आहे. भ्रष्टाचाराचं प्रकरणच एवढी आहेत. याच्याविरुद्ध लढताना तुम्ही बड्या-बड्या नेत्यांशी पंगे घेतात इन शॉर्टमध्ये. धमक्या पण तुम्हाला येतात. जीवे मारण्याच्या म्हणा किंवा एक स्त्री म्हणून म्हणा. कुटुंब आहे तुमचं. एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून आणि दमानिया फॅमिलीची बहू म्हणून. काय अशा वेळी कुठला विचार मनात येतो? नाही, मला सगळ्यात मोठी जर साथ मिळाली असेल ना, ती माझ्या सासू-सासऱ्यांची आणि नवऱ्याची. प्रचंड. म्हणजे त्यांनी कधीच मला कुठे थांबवलं नाही, की बाबा हे तू करू नको किंवा अमुक करू नको, असं कधीच म्हटलं नाही. मुलांना तेव्हा तर मुलं खूप छोटी होती, आता मोठी झालीत, आपापल्या कामात आहेत. पण म्हणजे मी लढायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मुलं अगदीच छोटी होती माझी. पण तेव्हा त्यांना विशेष कळायचं नाही. एकदा तर मला अजूनही आठवतं, माझा जेव्हा इरिगेशन स्कॅम एक्सपोज केला होता आणि तेव्हा माझा मुलगा शाळेत होता आणि मुंबई मिरर नावाचा जो पेपर आहे, त्याच्यात कव्हर पेजवर 2 फोटो होते. एक विजय पांढरेंचा आणि एक माझा. आणि की या दोघांनी इरिगेशन स्कॅम एक्सपोज केला असं. मोठा फोटो होता. तर तो बघून सकाळी-सकाळी फोन यायला लागले माझ्या मुलाला, की "अरे तेरी मम्मी का फोटो आया है पेपर में." म्हणजे तेव्हा गंमत वाटायची कारण आम्ही बरोबर. सगळी सिंपल फॅमिली होतो ना, तर आणि आहोत अजूनही. तर मुलांना तेव्हा कौतुक वाटायचं, की आईचा फोटो-बिटो येतो वगैरे असं. पण थांबवलं कोणीच नाही आणि खरंच त्याबद्दल माझ्या मिस्टरांचं पण म्हणजे एवढा मला रिस्पेक्ट आहे ना, की दुसरं कोणीही माझ्या जागी असतं किंवा दुसरं नॉर्मल गुजराती कुटुंब असतं, तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं, की अजिबात करण्याची गरज नाही, चुपचाप घरात बस. हे हे मला वाटतं वाक्य प्रत्येक मी स्त्रीला मी ऐकायला आता लागलं ना तुम्हाला तेच असतं. विचारणार होते, की तुम्ही इतकी म्हणजे तुमची भ्रष्टाचाराविरोधाची जी लढाई आहे, ती आता पूर्ण देशाच्या पातळीवरती गेलेली आहे. तुमचं नाव सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं इंटरनॅशनल लेव्हलवरती पण अंजली दमानिया प्रसिद्ध आहेत. असं असताना कधीतरी वाटतं, एखादं फ्रस्ट्रेशन येतं, की आपण अनेक प्रकरणं तुम्ही निकालात पण लावली आहेत. पण जेव्हा हवा तसा रोज, रिझल्ट मिळत रोज, नाही, रोज, की रोज, माझी रोज, लॅबबाई रोज. बरी होती, माझा संसार बरा, मी उगाच त्याच्यात पडले, असं कधी होतं? नाही, नाही. तसं नाही वाटत. पण वाईट एवढं वाटतं, की आपण एवढं जीवतोड लढतोय, पण बदलत का नाही? काहीच बदलत नाही. काय वाटतं तुम्हाला तोच आता कारण असेल? इरिगेशन स्कॅममध्ये मी पेपर लिहून दिलेले फडणवीसांना दिले, तेव्हा नाही, 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 शाश्वत नाही, अमुक नाही, तमुक नाही, त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं आम्ही हे करणार नाही. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा ओव्हरनाईट शपथविधी करतात, तळपायची आग मस्तकाला जाते. असं वाटतं काय म्हणजे तुम्हाला आणि किती पॉलिटिकल वर म्हणाले पॉलिटिकल प्रेशर असतं, तर कसलं आलं पॉलिटिकल प्रेशर? मग तुम्ही राजीनामा का देत नाहीत? तुम्हाला तत्व नाहीत का आयुष्यात? असं म्हणावंसं वाटतं. पण काहीच नाही आणि म्हणजे इरिगेशन स्कॅम काढला ते अजित पवार परत. भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहून आले महाराष्ट्र सदन स्कॅममध्ये. ते पुन्हा राजकारणात परत. त्यांना परत मंत्री. आत्ताचंच घ्या ना, धनंजय मुंडे त्यांच्या विरुद्ध लढले. एवढं टोकाचं लढले, राजीनामा झाला. परत त्यांची वारी सुरू झाली. मंत्रिपद हवं, मंत्रिपद हवं. की आता असं वाटतं काय उपयोग? आणि लोकं, मला सगळ्यात राग ना लोकांचा आहे, जनतेचा. जनतेचा. भुजबळांसारख्या व्यक्तीला जर तुम्ही परत निवडून देता, का देता? का कळत नाही तुम्हाला, की माळी समाजाच्या इतर कोणाकडे आणि समाज, अमुक-तमुक, ओबीसी नेते, हे ते डोक्यात इतकं भरवून टाकतात लोकांच्या. मला खरंच एक दुसरा माळी समाजाचा माणूस दाखवा, ज्याच्याकडे 2,653 कोटीची संपत्ती आहे.
हे माळी समाजाच्या लोकांना का कळत नाही? मराठा, जे आताचा जो मराठा आरक्षणाचा वाद झाला, आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण गेले 75 वर्ष हे मराठ्यांच्या हातात होतं. जर त्यांना खरंच काही करायचं असतं तर केलं नसतं का? मग मराठा माणूस आज एवढा मागासलेला का राहिला? कारण यांना कोणाला समाजाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना स्वतःचे खिसे समाज वापरून भरायचे असतात. त्याच्यासाठी तो वापर होतो. आणि हे समजत कसं नाही लोकांना. मला तर माळी समाजाला सांगायचं की परत खरंच कृपा करा. तुम्हाला वर यायचं असेल तर या अशा लोकांना निवडून देऊ नका परत. पण लोक हे बघतच नाहीत. आता जेव्हा आम्ही आपमध्ये होतो, उदाहरण देते. एक सतीश जैन नावाचा माझा सहकारी होता. तो IIT IIM त्याला आम्ही बोरिवलीमधनं गोपाळ शेट्टीच्या विरोधात उभं केलं होतं आम आदमी पार्टीकडनं लोकसभेला. तेव्हा गोपाळ शेट्टी कोण आहे? 4थी पास. हा कोण आहे? IIT IIM. त्याला किती मतदान झालं? 4 लाख. आणि याला किती झालं? 30,000. काय बोलायचं? म्हणजे आता दुसरे आपचे जेवढे तेव्हाचे उमेदवार होते, म्हणजे मीरा सन्याल, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या CEO, त्यांना अरविंद सावंतांनी हरवलं. काय बोलायचं? तर लोकांना जर त्यांना निवडून द्यायचं असेल, किंवा मला ना आत्ताच्या महाराष्ट्राच्या या सगळ्या घाण राजकारणात एक माणूस दाखवा जो विजनरी आहे, की आपल्या देशाला पुढे कसं न्यायचं याचं एक विजन आहे, असं दाखवा मला कोणी. असेल तर तुम्ही म्हणाल तर मी मान्य करायला तयार आहे. पण नाही आहे. म्हणजे घाण करून टाकले राजकारण, दुसरं काही म्हणजे नाही. रोज आरोप आणि प्रत्यारोप. आणि दाखवत आहेत काय TV चॅनल. मला कमाल वाटते. यांचा टोला, म्हणजे तुम्ही ती भाषा आहे का? त्यांचा टोला, त्यांचं प्रत्युत्तर. अरे काय टोलेबाजी करायला आलोय का आपण इथे? आणि तो दादा गेला त्या ताईला भेटायला, तिने त्याला कुंकू लावून ओवाळला. मला नाही बघायचंय ते. मला हे बघायचंय की महाराष्ट्राला पुढे दिशा देण्यासाठी काय केलं तुमच्या दादांनी. तुमचा 10वी पास दादा, जर त्याला फेब्रुवारीमध्ये ते जेव्हा बजेट प्रेझेंट करतात, महाराष्ट्राचं बजेट, तर 9,32,000 कोटी जे आता डेट आहे ती रिकवर करण्यासाठी काय पावलं उचलणार आहेत तुमचे दादा, ते बघायचंय आम्हाला. ते शरद पवारांची पायरी किती वेळा चढले आम्हाला नाही बघायचंय. पण दाखवणार काय? बातम्या. कारण लोकांना टाइमपास पाहिजे. त्यांना खरं जे चित्र बघायचंय. आता हे दादांनी सो कॉल्ड जे बजेट प्रेझेंट केलं फेब्रुवारीमध्ये, जूनमध्ये परत तुम्हाला 50,000 कोटीच्या वर तुम्हाला सप्लिमेंटरी बजेट आणावं लागतं. हा प्रश्न कोण विचारणार? पण विरोधी पक्ष सो कॉल 4थी पास 5वी पास ते येणार, बजेट ऐकल्याबरोबर धावत पळत बाहेर येणार, त्या पायऱ्यांवर उभे राहणार आणि म्हणतात शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. अरे डायलॉग तरी बदला ना तुमचे. म्हणजे तेच गेले किती वर्ष आपण ऐकतोय. कुठलंही बजेट आलं, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली, हेच ऐकतो आपण. त्यांचा सातबारा कोरा करा, हेच डायलॉग ऐकतो आपण. पण त्या शेतकऱ्याला भाववाढ कसं मिळेल, स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट कसा अंमलात आणता येईल, याच्यावर तुम्ही काय काम केलं? झिरो. काहीच बोलणार नाहीत ते. तो इतकी प्रचंड चीड आहे तुमच्या मनामध्ये भ्रष्टाचाराविरोधात, सध्याच्या जे राजकीय मंडळी त्यांच्या विरोधात. तुमच्या मनात असा कधी विचार येतो की आपली स्वतःची पण एक पार्टी काढायला पाहिजे? हा भ्रष्टाचार जर आपल्या म्हणजे राज्यातून म्हणा किंवा देशातून हद्दपार करायचा असेल तर आता मैदानात तुम्ही अशाही उतरलेल्या आहातच. अजून एक पाऊल पुढे जाऊन स्वतःची पक्ष स्थापना करण्याची काही मनीषा आम्ही आहे? जेव्हा 24 नोव्हेंबरला मला वाटतं रिझल्ट आले लोकसभेचे, विधानसभेचे, तोपर्यंत आम्ही थांबलो होतो. कारण जेव्हा हे सगळं सुरू होतं ना, एखादी विधानसभा इलेक्शन लागलं की असे चीड येते ना सगळी मनात. तर मी ठरवलं की आपण आत्ता गप्प बसूया, यांचं एकदा रिझल्ट होऊन जाऊ दे, मग बोलू. आणि 25 नोव्हेंबरला मी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी पक्ष काढते. आणि काढते, सगळे लोक आले, सगळे आपण करूया वगैरे ठरलं. पण त्याच्यानंतर असं खूप धास्ती वाटते मनात. कारण आता ना तत्वांवर जगणारी लोक फार कमी आहेत. फार म्हणजे तत्वांवर काम करणारी ऑफिसर्स म्हणा, माणसं म्हणा, सामान्य जनता म्हणा, सगळेच जण. आता तुम्हाला समजा सिग्नलला कोणी एखादा चुकून जंप केला, एखाद्या पोलिसांनी अडवलं आणि 2,000 रुपयाचा फाईन लागणार असेल, तर लोक म्हणतात ठीक आहे, तू 300-400 रुपये घे आणि संपव. हे प्रत्येक कॉमन मॅन म्हणतो. पण 2,000 रुपये भरणारी लोक किती आहेत?
की बाबा नाही मी चुकलो म्हणून ते मी भरतोय असं म्हणणारे नाही आहेत. म्हणजे माणसं स्वतः पण त्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतातच आहेत, प्रश्नच नाही. आणि याचे हप्ते जातात, सगळ्यांपर्यंत पोचतात. आता किती रेस्टॉरंट्स चालतात, डान्स बार चालतात. आपले जर गृहराज्यमंत्रीच डान्स बार चालवत असतील तर कठीणच आहे आपलं. त्याच्यातील मिळालेलं लायसन्स, आता गायवळांचा इश्यू बघितला आपण. काय बोलायचं या सगळ्यांना? आणि गुंड लागतात तुम्हाला, गुंड. कशासाठी? जितके तुम्ही आत्ताचे गुंडांचे ज्या स्टोरीज ऐकल्या, मग तो कराड असो, हा गायवळ असो, सगळ्यांचे राजकारण्यांबरोबरचे फोटो बघा तुम्ही. असं वाटतं की तुम्हाला का लागतात गुंड? कशासाठी? आम्हाला नाही लागत कधी गुंड. माझा एकही गुंडाशी कधी कुठचाच फोटो, माझा राजकारण्यांबरोबर तुम्ही शोधून काढा, नाही मिळणार. सगळ्यांना ओळखते पण मी एकही फोटो कधी काढत नाही, कारण ते त्या पात्रतेचेच नाही आहेत. हल्ली तुमच्याकडे राजकारण्यांवरचा विश्वास उडालाय जनतेचा. तुमच्याकडे जनता दरबार भरायला लागलाय आता. याबद्दल काय सांगाल? नाही नाही, दरबार असं नाही. माझ्याकडे लोक जेव्हा येतात तर खूप यायचे. तर मी आता मंगळवारी आणि गुरुवारी बऱ्याच जणांना भेटते आणि त्यांचे त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात. कुठून येतात ही माणसं सगळी? गावातून? अरे गडचिरोलीपासून येतात. म्हणजे तुम्ही आत्ताच्या घटकेला माझा पोस्ट बघाल ना, एक जिल्हा नसेल जिथून पत्र येत नाही. आणि सगळ्यांना ती आशा आहे की हा घेतला यांनी तर ते लढतील आणि काहीतरी करतील. तुम्ही खरं यायला पाहिजे मग राजकारणात. नाही नाही, असं सगळ्यांचं सगळ्या बऱ्याच जणांचं म्हणून झालंय. पण मला खरंच असं वाटत नाही की मी जर आपमध्ये नाही जो तत्वांसाठी बनलेला पक्ष होता तिथे मी जर टिकू शकले नाही तर मी ह्यांच्या कोणाच्याही पक्षात गेले त्यांची बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला इतक्या म्हणजे तत्वांवर जगणारी व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांना मी झेपणार नाही एवढं नक्की. पण मग हे कसं म्हणजे हा भ्रष्टाचार निर्मूलन कसं होणार मग? मग तुमची ही लढाई अशी तुम्ही लढतच राहणार? जनतेने लढायला हवी ती. जनतेची मानसिकता बदलायला. हां, मानसिकता बदलायला हवी. कारण आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं जोपर्यंत तत्वांवर जगणं याला आपण फॅशन करत नाही ना, परत मी एकदा रिपीट करते, त्याला फॅशन केली पाहिजे. मुलांना आत्ताच्या घटकेला तुम्ही आपला फोकस कशावर पाहिजे? हेल्थ, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर या 3 गोष्टीवर सरकारचा फोकस पाहिजे, जो आत्ताच्या घटकेला काडी मात्र नाही. आपल्या शाळा बघा तुम्ही सगळ्या, म्हणजे रुरल एरियाजमधल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या शाळा बघा, शहरातल्या शाळा बघा, BMCनी केलेल्या शाळा बघा, तिथले टीचर येत नाहीत. कितीतरी आम्ही ग्रामीण भागात मी जेव्हा गेले पहिल्यांदा, जेव्हा आपमध्ये होते आणि सगळे जिल्हे पिंजून काढले होते, सगळे. आणि खेडेगावात जेव्हा आपण बघतो की एका रूममध्ये 3-3, 4-4 वर्ग लागतात, 1ली, 2री, 3री, 4थी, आणि एकच मास्तर सगळ्यांना शिकवतो. कित्येकदा खाली फरशी नाही आहे, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा चिखल होतो, त्याच्यात मुलं अक्षरशः म्हणजे असं हे करून उभी राहतात. आणि अशी आपली परिस्थिती आहे. त्या ज्या शिक्षकांना कितीतरी पगार मिळत नाहीत, अमुक होत नाही. काय म्हणजे करतोय शिक्षण आपण? व्यवस्था ही आपली तशी दुर्लक्षित आहे. खरं का आपण एवढा जो टॅक्स कलेक्शन आहे, GST कलेक्शन आहे आपलं, व्हाय कांट वी प्रोव्हाइड गुड स्कूल्स? आणि मग आरक्षण हा एक मुद्दा मला मुद्दाम घ्यावासा वाटतो. मला आता मी आत्ताच्या घटकेला ज्या परिस्थितीत राहते तर आमचे सगळे असे वेल ऑफ मित्र मैत्रिणी आहेत. ते म्हणतात त्यांना ना अमुक कनेक्ट नसतो ना जेव्हा शेतकऱ्यांशी किंवा कोणाशी, तेव्हा गंमत वाटते त्यांचं बोलणं ऐकायला. ओ दे गेट फ्री इलेक्ट्रिसिटी, ओ दे गेट दिस, ओ दे गेट दॅट, आणि दॅट गोज आउट ऑफ आर टॅक्स पेयर्स मनी. मला इतका राग येतो. आणि त्याला असं वाटतं तुला अक्कल किती? तुम्हाला कळतं तरी का की एका शेतकऱ्याच्या आयुष्यात किती अनसर्टनिटी असते. म्हणजे तो जे बियाणं घेतो ते चांगलं असेल की नाही माहीत नसतं, शेत लावलं तर पाऊस पडेल की नाही माहीत नसतं, पाऊस जास्त पडला तर झालेलं पीक आडवं होताना किती वेदना होतात हे त्यांना माहीत नसतं. पीक जर झालं, पाऊस व्यवस्थित पडला, अतिवृष्टी झाली नाही, गारपीट झाली नाही, तर तो शेतमाल घेऊन गेल्यावर त्याच्यात दर मिळतो की नाही माहीत नसतं. पण आणि जेव्हा हे सगळं जर झालं आणि त्यातनं त्याला जो 4 पैसे मिळतात, तर आजच्या घटकेला म्हणजे ते एक मुद्दा मला त्यांना सांगते मी, की एक बटाटा त्याचे चिप्स करून तुम्हाला एका पॅकेटमध्ये 20 रुपयाला विकले जातात. पण तो एक बटाटा किती दराने शेतकरी विकतो, आणि त्याच्यावर तुम्ही जेव्हा निर्बंध लावता तर तुम्हाला काही वाटतं की नाही? म्हणजे
त्यांच्याबद्दल बोलायला काही वाटतं की नाही, त्यांची अनसर्टनिटी. म्हणजे मला माहिती आहे, माझं जेव्हा मी मोठं शेत लावलं होतं कर्जतला आणि सगळी याची झाडं लावली होती मी, केळीची 3,000 झाडं लावली होती. आणि कोणीतरी शेतकऱ्यांनी ती पेटवून देतात ना शेतं, तसं पेटवून दिलं आणि ती आग माझ्या शेतापर्यंत आली आणि अर्धं माझं पूर्ण हे जळून गेलं, इन्क्लुडिंग माझं ड्रिप इरिगेशन. तर माझ्यासारखीचा जीव इतका कासावीस झाला. तर तेव्हा जेव्हा शेतकऱ्याचं सगळं सर्वस्व नष्ट होतं, तर त्याला किती वेदना होतात हे कोण बघणार? आणि तुमचे भाव, जे तुमचे पगार होते कोणे एकेकाळी, आणि शेतकऱ्याचे भाव, जो बटाटा कांदा कोणे एकेकाळी 10 रुपये 20 रुपयाला होता, तो आजही तेवढ्यालाच विकतो तो. मग त्याची मुलं कशी मोठी होणार? तुमची मुलं आज फॉरेन एज्युकेशन घेतात, त्याची मुलं कशी मोठी होणार? हे वेदना तुम्हाला का कळत नाही? खायला तुम्हाला ते जो उगवतो तेच लागतं ना, असं म्हणावंसं वाटतं. पण आणि त्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मुद्दाम यावंसं वाटतं, की त्यांचे विचार जे आरक्षणावर आहेत ना, त्यांना असं वाटतं, ओ बट ऑल these रिझर्वेशन शुड गो, आर किड्स आर डुईंग सो वेल. 96% मिळून सुद्धा त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे, कारण ह्याचं रिझर्वेशन, त्याचं रिझर्वेशन. तर मला स्पेसिफिकली मला असं वाटतं, की फक्त आणि फक्त ज्या दिवशी इकॉनॉमिक रिझर्वेशनवरच हे अडकेल, तेव्हा खरं देश बदलेल. कारण सगळ्या जाती, सगळ्या धर्मांमध्ये गरीब लोक असतात, त्यांना तेवढे ऑपॉर्च्युनिटीज नसतात, त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे. पण शेतकऱ्याच्या मुलाचं आणि माझ्या मुलाचं मी कंपॅरिझन नाही करू शकत. कारण शेतकऱ्याची मुलगी आणि माझी मुलगी, समजा आपण मुलींबद्दल बोलू, तर शेतकऱ्यांची जी मुलगी असते ती घरी राबते, धुणी धुते, शाळेत जाते, तिथून शेतावर डब्बा द्यायला जाते. हे जे तिच्या पुढे चित्र असतं. आणि माझी मुलगी AC रूममध्ये बसते, बदाम खाते, दूध पिते आणि आई अगदी काळजी घेते की तिला बेस्ट ऑफ द एज्युकेशन, बेस्ट ऑफ द कोचिंग मिळतं. तर ह्या दोन्ही मुलींची कंपॅरिझन नाही होऊ शकत. तर त्यांना एक मदतीचा हात हा मिळणं गरजेचं आहे. म्हणून रिझर्वेशन हवं, हे मी त्यांना जेव्हा समजवते तेव्हा त्यांचे डोळे उघडतात. ओके. खूप चांगलं तुमचं विजन तर खूप चांगले आहेत. मॅम तुम्ही 60च्या वरती देश फिरलात. अनेक देशांना तुम्ही भेटी दिल्या आहेत. आणि त्या सगळं बघितल्यावरती तुम्हाला वाटायला लागलं, की आपल्या देशामध्ये सुद्धा एवढ्या सुधारणा व्हाव्यात. आपला देशसुद्धा एवढा पुढे गेला पाहिजे. ती तुमची तळमळ दिसून येते प्रत्येक वेळी. पण हे सगळं बघितल्यावरती कधी असं तुम्हाला नाही वाटलं, की आपण पण परदेशामध्ये सेटल व्हायला पाहिजे? कारण आता हल्ली बरेच जण जातात बाहेर, सेटल होतात. असं तुमच्या मनात कधी आला विचार? नाही, माझ्या मिस्टरांना तर तेव्हा खूपदा जॉब ऑफर पण आल्या होत्या. म्हणजे सिंगापूरहून आली होती आणि UKहून आली होती. पण आम्ही तेव्हा नव्हती घेतली. कारण ना, एक भूत होतं डोक्यात पण, की एकतर सासू-सासऱ्यांना सोडायचं नाही. कारण खूपच आमचं सगळी फॅमिली अगदी क्लोजली निट होती. म्हणजे मी म्हणते ना, की माझे बाबा 2002 मध्ये वारले. त्यानंतर मला बाबा नाही असं कधीच वाटलं नाही. इतकं जपलंय त्यांनी मला. तर मला असं वाटतं, की एकतर म्हणून त्यामुळे पण गेलो नाही. आणि मला आणि आमच्या सगळ्या कुटुंबातल्या सगळ्यांनाच म्हणजे देशाबद्दल फार प्रचंड अभिमान आहे. आणि आय विल नेव्हर वॉन्ट टू बी ट्रीटेड ॲज अ सेकंड क्लास सिटिझन इन अनदर कंट्री. म्हणून आम्ही ठरवलं की नाही, आपण इथेच राहायचं आणि करायचं. पण जेव्हा इतर देश बघतो ना, आणि कुठच्या कुठे गेलेत, म्हणजे मी सगळेच नॉर्थ पोलपासून म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन झाले, युरोपियन कंट्रीज सगळ्या झाल्या, US, कॅनडा सगळा तो भाग झाला. साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज अगदी म्हणजे साऊथ कोरियाला अनिश गेलाय, पण मी तायवान, चायना, सिंगापोर, हाँगकाँग अनेक वेळा केलंय. म्हणजे हाँगकाँग तर 8-9 वेळा केलंय. मग UAE म्हणा, तिथले सगळं म्हणजे दुबई, अबुधाबी सगळेच, मस्कत सगळे बघितले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अगदी टोकापर्यंत, मॉरिशस सगळीकडे जाऊन आलो आहे. म्हणजे यू नेम इट, टोटल 71 झाल्यात आता, 60 पण नाही. तर तिथे आणि त्याच्यापैकी लाईक दुबई वगैरे तर 8-8, 10-10 वेळा, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनामला मी आत्ता गेले 2 महिन्यापूर्वी. आणि मला असं वाटतं की ते कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत. म्हणजे त्यांचा जो व्हिजन आहे, त्यांच्या ज्या एक एक टुरिस्ट स्पॉट्स डेव्हलप केले आहेत, आणि आपण देश म्हणून काय करतो आता. आपण खरं महाराष्ट्रातलं टुरिझम सोडा, देशातलं म्हटलं, आपल्याकडे स्नो पीक्स आहेत, डेझर्ट्स आहेत, बॅकवॉटर्स आहेत, बीचेस आहेत, गड आहेत, सगळं आहे. आणि आपण टुरिझममध्ये काय आहोत? शून्य. शून्य.
म्हणजे तुम्ही कुठल्याही देशात जा, तिथे हॉप ऑन हॉप ऑफ नावाची एक गोष्ट असते. म्हणजे एक बस असते जी तिथल्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते. तुम्हाला हवं तेव्हा चढायचं आणि हवं तेव्हा उतरायचं. त्याला हॉप ऑन हॉप ऑफ म्हणतात. पण हे जेव्हा आपण इतर ठिकाणी बघतो आणि आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी पण किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी पण हॉप ऑन हॉप ऑफ जेव्हा नसतं, तेव्हा टुरिझम मिनिस्टर करतायत काय? असा प्रश्न पडतो. आता व्हिएतनामला जा, थायलंडला जा. थायलंडला मी 5 का 6 वेळा गेली आहे. त्यांचे सगळे आयलंड्स बघितलेत आम्ही. तिथे प्रत्येक आयलंडला सुपर्ब कनेक्टिव्हिटी असते. तिथे तुम्हाला फूट मसाज म्हणा, अमुक म्हणा, सगळे सुखसोयी असतात. आणि आपल्या इथे सिंधुदुर्गाला आम्ही गेलो होतो, तारकर्लीला गेलो होतो, तेव्हा असं वाटतं तिथे इंटरनेट नाही आहे. कोण इंटरनॅशनल लोकं येणार तिथे मग? आणि सौंदर्य आपलं कितीतरी पट जास्त आहे. पण आपण हे करतच नाही. कारण MTDCचे आणि आपले टुरिझम मिनिस्टर पैसे कसे खायचे याच्या मागे असतात. MTDCमध्ये मुद्दाम सांगते, की मी जेव्हा सिंधुदुर्गला गेले होते आत्ता, तेव्हा मी अनिशला म्हटलं, आपण जरा तिथलं MTDCचं रिसॉर्ट बघूया. तर बीचवर सुपर्ब प्रॉपर्टी, सुपर्ब. आणि तिथे मी म्हटलं, चल आपण रूम बघून येऊ. ते इतकी डिंजी रूम म्हणतो ना आपण ज्याला, अशी डिंजी रूम होती, जिथे कोणीही चांगल्या घरातली माणसं जाणार नाही. आता त्याला बदलण्याचा प्रयत्न नाही, त्याला खरं रेनोव्हेशन्स केलं, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीला लोकं कुठच्या कुठून येतील, पण प्रयत्नच करायचा नाही. कारण कॉन्ट्रॅक्ट देण्यात, पैसे खाण्यात आपले इतके मग्न आहेत, की त्यांना हे सगळं करण्यात. आता प्रतापगड, रायगड, आपण फोर्ट्स. तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण सांगते. मी जेव्हा पहिल्यांदा आय थिंक 98मध्ये सिंगापूरला गेलेले, तेव्हा आम्हाला तिथे एअरपोर्टवर विचारलं, की तुम्ही हॅव यू बीन टू सेंटोसा? तर मी म्हटलं नो. तर म्हणे प्लीज गो, यू मस्ट गो. एअरपोर्टवर सांगतात हां, यू मस्ट गो टू सेंटोसा. तर आम्ही गेलो आणि सगळं फिरल्यानंतर असं वाटलं इथे म्हणजे असं काही तोडफोड काहीच नव्हतं. त्यामध्ये आपले इकडचे सगळ्या ज्या म्हणजे अगदी SL वर्ल्ड होतं ना, ते पण जास्त चांगलं आहे. पण टुरिझम डेव्हलप करण्याचा त्यांचा जो एक अँगल आहे आणि आपला आहे, जमीन आसमानाचा आहे. आतापर्यंत आपण बोलतोय ते भ्रष्टाचार, देशामध्ये आवश्यक असलेले बदल आणि तुमचा त्याच्यावरती असलेला व्ह्यूबद्दल बोलतोय. याच्या पलीकडच्या अंजली मॅडमचं जे एक प्रेमळ रूप आहे, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल. तुमचं आणि अनिश सर यांची पहिली भेट केव्हा? तुमचं लव्ह मॅरेज आहे असं आहे, म्हणजे तुम्ही इतक्या बेधडक आहात, एवढ्या म्हणजे कडक शिस्तीच्या आहात. मग अशा व्यक्ती प्रेमात कशा पडतात याबद्दल पण जराशी उत्सुकता असते, त्याबद्दल थोडं सांगाल तर? अशी जी बेधडक आहे, म्हणजे तशी बेधडक पहिल्यापासूनच होते. पण आमची ओळख आय थिंक आम्ही 16 वर्षाचे होतो तेव्हा झालेली. आणि आमची एक कॉमन मैत्रीण होती. म्हणजे माझी ती शाळेची मैत्रीण होती आणि ती त्याची कॉलेजमधली मैत्रीण होती. कुठल्या कॉलेजमध्ये तर होता तुम्ही? मी नॅशनलमध्ये होते आणि तो NMमध्ये होता तेव्हा. तर आमची ती कॉमन मैत्रीण असल्यामुळे आमची अनेकदा भेट झाली होती. मग तो घरी यायचा तिच्याबरोबर वगैरे. आणि तसं हळू मग ते वाढत गेलं. आणि 2023मध्ये तेव्हा नाही मी 23व्या वर्षी आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. दोघांचं 23व्या वर्षी लग्न झालं. ते पण मुद्दाम म्हणजे मी हे कधीच कुठे बोलले नाही, पण ते पळून जाऊन झालं होतं. काय आणि बोलता? पळून जाऊन म्हणजे का तर माझ्या घरच्यांना प्रॉब्लेम होता, माझ्या आई-बाबांना. म्हणजे खरं आधी जेव्हा आमचं हे सगळं सुरू झालं होतं, तेव्हा मी घरी विचारलं होतं, की म्हणजे असं-असं आहे, त्याच्या एवढे डिग्रीज आहेत आणि तो तेव्हा त्यांनी CAची फायनल बाकी होती. पण CS आणि कॉस्ट अकाउंटन्सी झालेलं होतं आणि BCom बाकी होतं, कारण तेव्हा ते प्रोसेसमध्ये होता. तर घरच्यातही काही विशेष प्रॉब्लेम नव्हता. पण माझा भाऊ जेव्हा कॅनडाहून आला, तेव्हा त्याला असं वाटलं, की तू जास्त आता पुढे म्हणजे तेव्हा मी मेडिकल टेक्नॉलॉजी केलं होतं. त्याला असं वाटलं होतं, की मी कॅनडाला येऊन मास्टर्स करावं आणि खरं तर त्यासाठी मी ती TOEFLची एक्झाम वगैरे पण दिली होती आणि त्याच्यात टॉप स्कोअर पण माझा आला होता. तर माझा पुढे जाऊन ते करण्याचा प्लॅन होता. पण ते जेव्हा बदललं म्हणजे तेव्हा त्याला खूप राग आला होता आणि त्याने आई-बाबांना सांगितलं, "तुम्ही हिला सांगा, काही गरज नाही आपल्याला हे सगळं करायची. गुजराती कशाला पाहिजे, म्हणजे मराठी मुलं काही मेली का?" वगैरे, वगैरे. ते टिपिकल टिपिकल. मराठी घरातले डायलॉग्स असतात, तसेच त्यांनी मारले. आणि मग आई-बाबा पण म्हणाले, "हो, हो, काय गरज आहे वगैरे करायची." आणि ते भेटायला अनिशच्या घरी आले. आणि तेव्हा
माझ्या बाबांनी असे फार एक्स्ट्रीम काही काही डायलॉग मारल्यामुळे माझे सासरे थोडे घाबरले आणि त्यांनी आमचं ओव्हरनाईट लग्न लावून द्यायचा प्लॅन केला सासऱ्यांनीच. सासऱ्यांनी. आणि तेव्हा म्हणजे त्याच्या घरचे बरेच होते, म्हणजे मामा होते अनिशचे लग्नाला वगैरे, आणि आमचं 10x10च्या एका गणपतीच्या मंदिराला आम्ही फेरे घालून तसं म्हणजे लग्न झालं. म्हणजे त्याच्या मित्राच्या आईने स्वतःचं मंगळसूत्र काढून दिलं, ओ हो ते हो अनिशने हो. मला घातलं आणि लग्न झालं आमचं. म्हणजे अरे वा. अशी हो, गंमत वा. होती ती. पण खूपच म्हणजे आम्हाला नंतर स्वीकारलं तुमच्या आई बाबांनी. हो 6-7 मग दिवसानंतर जावयाचे लाड केले नंतर म्हणजे. प्रचंड. म्हणजे त्याच्यानंतर तो म्हणजे खूपच त्यांचा लाडका झाला आणि त्यांना कळलंच की आपण काही कुठेतरी चुकलो होतो, हा तसा नाहीये म्हणून. अनिश सरांकडे 5 फायनान्सच्या डिग्रीज आहेत. म्हणजे तुमच्या एका मी याच्यात बघितलं असं आहे. घरातलं फायनान्स कोण सांभाळतं, तुम्ही? अ, लग्नानंतर जवळजवळ 10 वर्ष मी सांभाळलं सरप्रायझिंगली. कारण त्याला वेळच नसायचा. कारण तो तेव्हा आधी रिसर्च ॲनालिस्ट होता, मग असिस्टंट डायरेक्टर झाला, मग डायरेक्टर झाला, करत करत आणि त्याचं कसं होतं, तो CS आणि CA दोन्ही परीक्षेला इंटर फायनल रँकर होता, म्हणजे देशभरात म्हणजे 32वा आला होता. आणि त्याच्यामुळे त्याला चांगला जॉबही टॉप 50 कंपनीजकडनं त्याला बोलवण्यात आलं होतं. आणि जेव्हा सुरू झाला त्याच्यातनं त्याची म्हणजे तो ज्याला आपण रिसर्च ॲनालिस्ट ना, त्यांचे पण एक रेटिंग होतं. तो सगळ्यात टॉप रेटेड होता. तेव्हाच्या सगळ्या मॅगझिन्समध्ये त्याचं नाव आलं होतं आणि कव्हर पेज स्टोरीज व्हायच्या त्याच्यावर. म्हणजे इतका तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि डेडिकेटेड असा होता. पण आमच्या घरात ना ओव्हरऑल हे कुटुंब जे आहे, तर लोकांना वाटतं गुजराती म्हणजे बिझनेस ओरिएंटेड असतील. आमच्याकडे कोणीच बिझनेसमध्ये नाही आहे. म्हणजे माझे सासरे होते ते बरोड्याच्या सयाजीराव युनिव्हर्सिटीमधनं टेक्स्टाईल इंजिनिअरिंग केलं होतं आणि ते फेडरेशनमध्ये होते. आणि अकोला, पुसद, श्रीरामपूर इथे ते त्या सूतगिरण्या असतात त्याचे MD होते. आणि म्हणूनच अनिश अस्खलित मराठी बोलू शकतो. आणि मी आता 33 वर्ष झाल्यामुळे पहिल्याच वर्षी शिकले. आता मी पण तितकंच अस्खलित गुजराती. म्हणजे तुमच्या घरात तो वाद होत नाही जो हल्ली चालू आहे, मराठी आलंच पाहिजे असं काही? नाही नाही नाही. इनफॅक्ट माझी मुलं पण हां. मी मुलांशी मराठीत बोलते आणि अनिशशी गुजरातीत बोलते. आणि मुलं मला मराठीत उत्तर देतात, त्याला गुजरातीत देतात. आणि तेव्हा आम्ही जेव्हा बाहेर जायचो ना, तेव्हा ती गंमत वाटायची लोकांना, की मिक्स चेंज बोल. करतात पोरं, म्हणजे हे नक्की काय आहेत? एक्सचेंज ऑफ कल्चर आहे ते. येस येस येस. क्वाईट गुड. तुम्हाला माइंड रिलॅक्सेशनसाठी तुम्ही काय करता? म्हणजे आता सगळं झालं, आपली लढाई आहे, सगळं आहे, पण कधीतरी खूप असं शांत रिलॅक्स होण्यासाठी पिक्चर बघता? बॉलिवूडचे, हॉलिवूडचे, मराठी? सगळे मराठी. कुठले पिक्चर आवडतात? आता गेल्या म्हणजे कसं आहे की मी आधी गायचे. हां. माझे बाबा संगीत विशारद होते, माझी आजी सतार वाजवायची, माझ्या आईकडनं आजोळ जे आहेत तिथे आजोबा हार्मोनियम वाजवायचे, बाबा तबला वाजवायचे वगैरे वगैरे. त्यामुळे आम्हाला गाण्याची खूप हौस होती. बाबा मला नाट्यसंगीत शिकवायचे, अगदी गीत रामायणापासून सगळं येतं, अभंग येतात सगळे. तर आणि तिथपासून पॉप रॉकपर्यंत सगळं सगळं येतं, गाण्यातले सगळे गाण्यातले सगळे सगळे प्रकार. आवडायचं. तर त्यामुळे विरंगुळा म्हणून मला सगळ्यात जास्त म्हणजे मी खूप चिडले किंवा असं इमोशनल झाले ना, की मस्त हेडफोन्स लावते आणि छान गाणी ऐकत असते. त्यांनी मला खूप बरं वाटतं. म्हणजे गाणी वगैरे. आवडता हिरो कोण आहे? हिरो आणि हिरोईन आत्ताच्या काळातली? नाही, हिरो हिरोईन वगैरे मध्ये विशेष असं तर काही नाही. तसं काही नाहीये. नाही नाही. पण मला त्यातल्या त्यात काजोलचं ॲक्टिंग खूप आवडतं मला. आणि ते काजोलचा तो एक सीन होता माहिती आहे, तो कुठल्या पिक्चरमधला मला आठवत नाही, पण ती जो झेंडा तिचा मुलगा जेव्हा लंडनला असतो, शाहरुख खान बरोबर आहे. आणि मैं हूं खान और असं काहीतरी आहे. मला नक्की नाही आठवत आहे, आणि पण त्याच्यात तो नाही तिचा कुछ छोटा होता है वगैरे असं काहीतरी. करेक्ट. आणि तो असंच 10 काहीतरी. वर्षाचा मुलगा जेव्हा जनगण मन म्हणतो आणि ती सगळे एकदम उभे राहतात. अभिमानाने. आणि ते जेव्हा पण मी बघते ना, माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझी मुलगी माझ्याकडे वळून बघते, मम्मा आता रडायला लागला. कधी भेटलात का मग काजोलला? नाही, कधी असा योग आला नाही अजून तरी, म्हणजे कधी असं काही नाही. चान्सच आला नाहीये नाही. भेटण्याचा पण वगैरे? ती म्हणा, राणी मुखर्जी म्हणा, या सगळ्या ज्या चांगल्या ॲक्ट्रेसेस आहेत त्यांचं काम नक्कीच, म्हणजे त्यांचे छान छान रोल्स बघायला खूप आवडतं. व्हेरी ग्रेट. आवडता पदार्थ? मला सगळंच आवडतं. मला नारळी पाकाच्या वड्या खूप आवडतात. आता इथे आल्यामुळे पूर्ण व्हेज की तिकडे पण व्हेज होतात तुम्ही? आधी पण Vegच व्हेजिटेरियन, family आहे. अगदी शुद्ध. मग म्हणजे vegetarian. तिथे तर मी कांदा पण खात नाही त्यामुळे. हां. हां. आता इथे
आम्हाला काहीच म्हणजे अंड नाही. इथे उलटं अंड तरी खातात. हां. आम्ही तर आधी अंड पण नाही खायचो. ग्रेट. इतके देश तुम्ही फिरलायत. जाता शेवटचा प्रश्न. तुम्हाला जर उद्या संधी मिळाली परदेशामध्ये जाऊन सेट होण्याची, कुठला देश निवडाल? मला आवडण्यापैकी स्वित्झर्लंड सगळ्यात जास्त आवडतं आणि ऑस्ट्रिया. हे दोन्ही कंट्रीज खूप छान. राहायला त्याच्या आवडेल तुम्हाला खालोखाल तिथे. नाही, त्याच्या खालोखाल रशिया फिरायला जायला आवडतं. पण मला इतकं जास्त आहे ना आपल्या देशाबद्दल, त्यामुळे मला मला नाही देशात. वाटत मी कुठे सेटल होईन. इनफॅक्ट मुलगा माझा आता अमेरिकेला आहे, तो कितींदा तरी म्हणतो की तुम्ही इथे येण्याचं बघा, कशाला तिथे राहताय वगैरे. तर पण खरं तर ना मी हा एक 2 लाईनी तुम्हाला मुद्दाम सांगते. जेव्हा माझा मुलगा गेला अभ्यासाला, तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तू जा, शिक आणि परत ये. पण ह्या मध्यंतराच्या काळात हे जी घाण राजकारण बघते आणि जी अधोगतीकडे आपण जे चाललोय ते बघून असं वाटतं, मीच त्याला सांगितलं परत नको येऊस, कारण तो देश उरलाच नाही आता. ग्रेट. तुमचंही खूप म्हणजे खूप टचिंग आहे हे. असं आहे, पण ह्याच्यात तुम्ही निराश होऊ नका. तुमच्यामध्ये सगळ्यांची साथ तुम्हाला नक्कीच आहे. तुम्ही अशी दिवसेंदिवस तुमची अशीच प्रगती होऊ दे. तुमच्या भ्रष्टाचाराविरोधाचा हा लढा आणखीन पेटून उठू दे. पूर्ण तुमची जी इच्छा आहे की सगळ्या जनतेने जागं होण्याची गरज आहे. नाही, पण कुठेतरी आता हताश व्हायला झाल्यासारखं होतं, की असं वाटतं नाही बदलू शकणार आहे मी, पण काही नाही करू शकणार. याच्यावर मला एक मॅम बोलावंसं वाटतं. नोटबंदी झाली होती तेव्हा एक अमेरिकन मला वाटतं फिलॉसॉफर और मला असं वाटतं, मी वाचलं आहे ते. त्याने सांगितलं होतं, त्याला एक रिॲक्शन त्याने दिली होती की भारतामध्ये म्हणजे करप्शन इज लाईक अ वॉटर इन इंडिया, सो इट्स फाइंड इट्स वे, असं त्याने एक स्टेटमेंट केली होती की जी मलासुद्धा खूप अशी म्हणजे पॅम्परिंग वाटली. हे खरंच आहे ना? हे ना. आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध लढलात, की तुम्हाला सूरज चव्हाणसारखी माणसं येऊन म्हणणार ती सुपारी बाजबाई आहे, अमुक आहे, तमुक आहे. दुःख होतं या सगळ्या गोष्टीचं. आणि तेव्हा असं वाटतं, ते एक जे जॉर्ज बर्नार्ड शॉ मला वाटतं म्हणाले होते, की नेव्हर रेसल विथ पिग्स. बोथ गेट डर्टी अँड द पिग्स एन्जॉय इट. हे फॅक्ट आहे. त्यामुळे पण नाही लढलं म्हणजे मला जेव्हा टॉप चांगली ब्युरोक्रॅट्स म्हणतात, की तुम्ही जर सोडून दिलत तर संपेल सगळं. कारण आत्ताच्या घटकेला देर इज नो सत्ताधारी, नो विपक्ष. तुम्ही विपक्ष आहात असं समजा आणि लढा. तर आपण सोडून दिलं ना तर मला वाटतं संपूनच जाईल सगळं. म्हणून लढायला हवं असंही वाटतं. तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही तुमचा एवढा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि अजून कोणते विषय तुम्हाला आमच्या पॉडकास्टवरती आलेले आवडतील हे देखील कळवा. धन्यवाद.